सावे करम 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 सावे तुला म्हटलं होतं की नाही यावेळी आपण सगळ्यात मोठा हात मारणार आहे. सावे अगं टोटल 3 लाख मिळणार आहे. तुझे 1 लाख माझे 1 लाख आणि या खुळीचे 1 लाख. मदर माऊली कुठे? कुठे आहे मदर माऊली? अगं देवळात गेल्या कीर्तनाला. सावे सावे बस इकडे बस. काय झाले? तिला एकटीला का सोडला? तुम्ही का नाही गेलात सोबत कोणी? अगं सुमी काकू गेल्या बरोबर. सावे आता तुला एवढी चांगली बातमी सांगितली 3 लाख रुपये मिळाल्याची आणि तरी पण तुझा चेहरा पडलेला. काय झालं? साऊ अगं काय झालंय? मामा तुम्हाला हवं तर 2 कानफटात मार, नाहीतर छडीने वळ उठेपर्यंत शिक्षा दे, नाहीतर तू उकळत्या तेलातच मला टाक, पण एकदा तुझा नियम मोड. म्हणजे आपल्याला परत एकदा हात मारावा लागणार आहे. मामा खरंच खूप जेन्युइन आहे रे. हे बघ मी तुला पूर्ण विचार करून सांगतोय, अजून 1.5 महिना आपण हात मारू शकत नाही. घाई घाईने आणि गप्पा गप्पा या दीपमामाने कधी हात मारलेले नाहीत. कशासाठी हवेत पैसे तुला? कशासाठी? अरे मामा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. कसं सांगू मी तुला? पारसची रिक्षा, ह्याची रिक्षा जप झाली, त्याच्या बहिणीचं लग्न ठरलंय, याला ऍडमिट केलाय, त्याला गावाकडे जायचंय, याला याचे पैसे द्यायचे आहेत, ते बल्लाळू तिथं बसलायच पैसे घ्यायला. मी गावाचा ठेका घेतलेला नाहीये. मी हे करतोय ते माझ्या फॅमिलीसाठी करतो आणि स्वतःसाठी. बघत काय बसलं सांग ना तिला. माहिती एवढी मध्ये मध्ये पचपत असतीस, बोल तिला. अगं मामा काय बोलतो एकदा गप तू, तुला काही माहित नाहीये. मामा बरं त्यांच्यासाठीच राहू दे, निदान माझ्यासाठी तरी. आणि हे बघ, उद्या जरी आपण पकडले गेलो ना, तेव्हा शपथ सांगते तुमचं नाव नाही पुढे येऊ देणार. सगळं आळ माझ्यावर घेईन. डोकं फिरलंय तुझं. अरे मामा माझं फुल अँड फायनल ठरलंय. हा विषय इथंच संपला. ताई स्वामी स्वामी पारस पारस काय त्याने खोलीचा दरवाजा बंद केलाय का? काय त्याने जीवाचं तर काही बरं वाईट नसेल केलं ना?
तर त्याला मावशी. लकी ठेव जरा. बस. काकू 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 पारस ए बघा त्याला काहीच नाही झालंय काकू. बघा तू नीट आहे काकू. पारस का केलंस बाळा? का केलंस असं तू? का केलंस? बघितलंस ना चमके, सगळ्यांच्या मदर माऊलीनं येड्याच असतात. पोटच्या गुळाची किती पण चूक असू दे तरी पदरात घेतात. पदर किती भारी शब्द आहे ना. न काना, न मात्रा, न वेलांटी, न उकार, सरळ सोट शब्द आहे. पण लांबी किती असेल? फार फार तर 1 मीटर. पण अख्खं जग सामावलंय त्यात. कधी उन्हाची सावली होते, तर कधी रुमाल होतो. अगं हे सावे, हे असं मुळू बोलून काय उपयोग नाही. जो कोणाचा आईच्या पदरात घुसून शेंबूड घुसून रडा लागलाय की नाही, त्याला पहिला फैलावर घे. तुझ्यात तर मी. ए मामा, अरे तू कशाला ओरडतोय? मी ओरडली ना त्याला. कशाला म्हणजे? अरे या घरात मोठं कोण आहे? हा, अरे माझ्या एजची काय व्हॅल्यू आहे का नाही तुम्हाला? हा, आहे का नाही? काय नाही. हा काय सावी, बरं झालं तू वेळेवर आली, नाही तर आम्हाला काही सुचलंच नसतं. लकी, तुम्ही या आता सगळेजण. तो हाय शांत आहे, मी बघतो त्याला. हा, आला ते बरं झालं. बरं. काळजी घे. हा, ये आता का मारलीस का? हे त्याच्या आईकडनं. नजर काय खाली करतोस रे? वर बघ. पुन्हा जरासा खूळचटपणा केलास ना पारस, तर अशी दुसरा काही पर्याय दिसतच नव्हता का मला. माझं नशीबच खराब आहे. कुठलंच सुख कधीच कोणाला देऊ शकलो नाहीये मी. नशिबाला काय दोष देतोय? अरे नशीब आपण घडवायचं असतं आपल्या हाताने. आणि तुझं काही डोळे गेलेत का हात पाय तोडलेत? अरे फक्त रिक्षा नेलीये तुझी. नाही ग सावे, नाही सहन होत. नाही सहन होते असं प्रेशर मध्ये जगणं. वाचवलंच मला. पोपड बंद कर, काय नाही तर मी तुझा खून करेन पारस. तुला काय अक्कल आहे की नाही? तुला काय वाटलं तुझ्या अशा जाण्याने हे सगळे प्रॉब्लेम्स काय सुटणार आहेत? ते उलट जास्तीचे बिघडतील. आणि मुळात प्रॉब्लेम काय असतो? मुळात प्रॉब्लेम असणं हा प्रॉब्लेम नसतोय. प्रॉब्लेम हा असतो की प्रॉब्लेमचा आपण जो ढीकभर विनाकारण विचार करतो ना, त्यामुळे प्रॉब्लेम जास्त वाढतो, सुटत नाही. आणि येडे अरे आपण मार्ग काढला असता की. एवढी कसली घाई झाली होती तुला? आणि अरे अरे मी असताना तुला कसलं टेन्शन आहे? लक्षात ठेव पारा, मार्ग असतात ना म्हणून प्रॉब्लेम असतात.
बस मला आता अजून विषय नाही वाढवायचा. चल मामा. चमके. साऊ साऊ असला येड्या डोक्याचा आहे रे. एवढं समजावलं, त्याच्यासोबत बँकेत गेले होते, तरी पण एवढं मनाला लावून घेऊ नकोस साऊ. मला नाही वाटत ते परत असं काहीतरी करेल म्हणून. तिची चूक कळल्या त्याला. चूक कळली. चूक कळून काय उपयोग आहे? ते चूक करायला त्याला भाग कोणी पाडलं? गरिबीनं. ही गरिबीच कारणीभूत या सगळ्यासाठी. असं किती रकमेचं कर्ज होतं रे मामा? 2,65,000. अरे अवस्थेतनं पुढच्या कॉलनीत गेलं ना, सगळ्यात स्वस्तातली गाडी येते 2,65,000 मध्ये. फार पैसे नाही येते, पण एवढ्याशा पैशासाठी या पोरांना जीव द्यायचा प्रयत्न केला, पण आपण काहीच नाही करू शकलो. ए सावे, त्या वस्तीत दर एका खोल्यात एक पारस आहे. कुणाकुणाचे डोळे पुसणार आहेस तू? मी तुला हेच समजवायचा प्रयत्न करत होतो की आज पारसला गरज आहे म्हणून, उद्या नारायणला गरज आहे म्हणून, परवा अब्दुलला गरज आहे म्हणून. आपण जे करतोय ना त्यांच्यासाठी करायला गेलो तर तिसऱ्या दिवशी पकडले जाऊ आपण. नाही, बरोबर आहे तुझं. पण जर मी म्हणलं की मदर माऊलीला गरज आहे तर तिला तिला कशाला पैसे पाहिजेत? तुला काय बोलली काय? ए सावे, उगाच इमोशनल ब्लॅकमेल करून मला झासा देऊ नको. डॉक्टरचा फोन आला होता. मग भेटायला बोलवलं होतं मला. अगं सावे, काय ऐकतेस डॉक्टरचं? ते उगाच भेटायला गेलं की नाही, का तर टेस्ट बिस्ट करायला लावतात आणि उगाच पैसे काढतात. ते तिला काय झालेलं नाही, तिला फक्त ते उपास तपासामुळे झाले. मदर माऊलीला ब्रेन ट्यूमर आहे. काय म्हणालीस? ब्रेन ट्यूमर. न्यूज थोडीशी अलार्मिंग. ट्रीटमेंट लगेच सुरू करावी लागेल. मदर माऊली, अगं सावे, बरं झालं तू इथं आली. त्या पारस कळलं का तुला? त्याने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलाय. चल, मला त्याला बघायला जायचं. आम्ही तिथेच जाऊन आलो आता. काय अगं असं स्वतःचा जीव देतो म्हणजे काय? मला त्याला बघायला जायचंय. चल. नाही नाही नाही, तो आता झोपलाय. काय झोपलाय? झोपू दे की. त्याला उठवताना अशी 3-4 रट्टे देते मी. अगं तायत, तुझी तब्येत अगोदर बरी नाही. चल तू ऐक. माझ्या तब्येतीला काय? थांब, मी आले. ताय, अगं हळू. हे घे, पाणी पी पाहिले. अरे नुसतं चक्कर आली म्हणून नाव झालं तर तुम्ही मला आजारीच पाडले. काय मरणार आहे का मी? मदर माऊली, अगं कशाला मरायच्या गोष्टी करालीस? ते काय नाही. आजकालच्या पोरांचा मला काही भरोसाच वाटेना झालाय. एवढ्या तेवढ्या गोष्टीवरनं जीव द्यायला उठतात म्हणजे काय? आमच्या काळात एवढी संकट आली, पण कवा इच्छा सुद्धा आला नाही असला माझ्या मनात. सावे, तुझ्या नाही ना असलं डोक्यात काय? अगं नाही ग, ते काय नाही. दीपू,
उद्यापासून हिला चांगली स्थळ बघायला सुरू कर. एखादं चांगलं पोरग बघू आणि हिचं लगीन उरकून टाकू. मला काय माझ्या माघारी खरं दिसना झालंय. सावीचं लगीन बघीन आणि मगच डोळं मिटेल. अगं सावे, काय झालंय रडायला? अगं ते पारसले मनाला लावून घेतले तिने. अरे तू समजावायचं सोडून तूच का रडायला लागलायस? शांत हो. बरं झालं तू आलीस. बघ की यांच्याकडे रडायच लागल्यात. मावशी आता अगं तुला काय झालंय? काय करू बाई या प्रेमाच्या ओझ्यात. बास करा. ज्याच्यावर आयुष्यभर विश्वास नाही ठेवला त्यानं आणलं नाही थोर खेचत. अरे जेव्हापासून ह्या लाईन मध्ये आलोय का नाही त्याच्या वाटेवर यायची हिंमत झाली नाही का. धाडस नाही झालं. काही झालं धाडस. माफ कर देवा. काळजी नको करू तू मामा. तो जो कमरेवर हात ठेवून उभा आहे ना त्याची माया लई थोर आहे. तो थोर आहे ग तर मी चोर आहे. चोर पावे. मी काय जन्मापासून चोर नाही आहे ग. मी पण प्रामाणिक आयुष्य जगायला बघितलं. मुंबईला गेलो होतो हिरो व्हायला. ज्युनियर आर्टिस्टचं काम मिळालं. इमाने इतबारे काम करतो. लोकांनी बघितलं नाही ग. सेटवर कोणीतरी चोरी केली आणि आळ माझ्यावर घातलं. लोकांनी तुडवला. याला माहित नसेल माझं डोकं फिरलो होतं सावे. मी त्या हिरोच्या मेकअप रूम मध्ये जाऊन पहिली चोरी केली. तेव्हापासून कोणाला जुमानलं नाही. सडा फटिंग आयुष्य जगलो. त्या दिवसापर्यंत ज्या दिवशी माझ्या घराचं दार वाजलं. माझी ताई आली होती छोट्या बाळाला घेऊन. तुला घेऊन. तुझ्या दुडू चालण्यानं माझ्या घराला वेगळं वळण लागलं. माझ्या पण घराच्या कट्ट्यावर दूध उत्तू जायला लागलं. माझ्या वळकटीला घडी आली. मला माझी फॅमिली मिळाली. माझी फॅमिली. आणि मी माझ्या फॅमिलीला काय होऊ देणार नाही.
लाख चोऱ्या कराव्या लागतील साऊ, मी करीन. करता ऐकलं काय होऊ देणार नाही. माझे सगळे नियम धाब्यावर. आपण तिकीट फाडायचं. सगळ्यांचं तिकीट फाडीन मी. जाऊ सांगशील तशी लेवल करूया. मी सावध पण हेरून ठेवले. मी हाय. तुमच्या या प्लॅन मध्ये मी बी हाय. सावच कोण आहे? लावते ना त्याला. प्लॅन काय? शिवशंकर ज्वेलर कमी आणि झोलर जास्त आहे. त्याचा मुख्य धंदा आहे ब्लॅकचा पैसा व्हाईट करून देणं. वाट कशाला बघतोय? करून टाकू लेवल. लेवल त्याची करायची नाहीये, त्याच्याकडे एक माणूस येतो त्याची करायची. 3 महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा तू येतोय. येताना कॅश घेऊन येतोय आणि जाताना सोनं घेऊन जातोय. त्याची सगळी कॅश तो सोन्यात कन्वर्ट करतो आणि ही सगळी कॅश ब्लॅक आहे. म्हणजे हा पैसा काय त्यानं इमानदारीनं कमावलेला नाही. सावी, तुझा जो प्रॉब्लेम असतो ना नेहमी की इमानदार माणसाला लुटायचं नाही, हा माणूस इमानदार नाही आहे. मी लई दिवस झाले त्याच्यावर पाळ ठेवून आहे. मामा, तुझे जे सांगितलेस ना आतापर्यंत, त्याच्यावरनं मला तरी अंदाज येतोय की तो जो कोणी माणूस असेल त्याच्या बॅगेत कमीत कमी 5 लाख तरी असतील बघ. आणि याची जर आपण लेवल केली ना तर मग पारसची पण रिक्षा सुटेल आणि मदर माऊलीसाठी पण बरेच शिल्कित राहतील बघ. बरोबर. बर, त्याला ड्रायव्हर बॉडीगार्ड असं काही आहे का? नाही, तो एकटा जो सदाशिव आहे, तो एकटा येतो आणि एकटा जातो. मदर माऊलीसाठी हा टल्ला परफेक्ट बसलाच पाहिजे. मदर माऊली, तू जर म्हणत असशील तर मी नाहीच जात मग. अगं नाही ग बाई, तू भर बॅग. पण लगीन कुठे? हे भिवंडीला. सावे, तुला एक काय कळत नाही बघते. सांगतायत ना तुला मला. आता मला सांग, ही एकटी कशी राहणार इथं? एकटी कुठं? तू आहेस की. अगं मी कुठं आहे? मला साहेबांनी अचानक ड्युटी लावल्या, मला जायला पाहिजे. हिनं आधी सांगितलं असतं की नाही मला, तर दुसरा माणूस जोडून दिला असता. काय सावे? सावे, अर्जंट मध्ये तुझे मेकअप किट दे मला. हा, ही आहे की. ही थांबल की माझ्या संग. काय ग, थांबशील ना? नाही तर हिच्या माग असतीस. आता माझ्या संग थांब. काय? हा, काय चाललंय काय? अगं ते काय झालं, मी चालले ना ऑर्डरीला आणि मामा पण चालला ड्युटीवर. तर मग मदर माऊली जवळ कोणीच नाहीये ग. तू जर हो म्हणलीस तर मग थांबशील का? थांबशील ना? हो, थांबते ना. पण मावशी, 2 दिवसानंतर. 2 दिवसांनी का? ते माझं सिलेक्शन झालंय ना आडगाव इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत. इंटरनॅशनल स्पर्धा? आणि ती बी आडगावला. आणि त्यांनी हिला घेतलंय. सावे, म्हणजे लईच इंटरनॅशनल दिसतंय बरं का. मावशे, इथलं आडगाव नाही ग. ते तिकडं गोवा नाही का, गोव्याकडचं आडगाव आहे. सो डोंट वरी मावशे, अशी प्राइज हाणते की अशी विमानानंच लँड करते बघ. विमानानं? मदर माऊली, तू जर म्हणत असशील तर नकोच जाऊ का मामी? बाई, कॅन्सल बिन्सल करू नकोस. तू सबूत दिलायस ना त्यासनी, मग तो पाळ.
सावे मी असं करायला नको होतं ना. हे सावे अगं सूर की दुखते. हे असली सहानुभूती दाखवून काही होत नाही, कळलं ना? हो कळलं. आणि परत असं केलंस ना तर मी आता बुकलूनच काढी तुला. करशील बरं? नाही करशील. अगं मारतीस कशाला? सॉरी ना, सॉरी. अगं माफ कर मला, माफ कर. नाही, माफी तर मागणारच आहे, पण तो बँकवाला. म्हणजे तू नको अजिबात टेन्शन घेऊ, तुझं काम होणारच आहे. 3 दिवसात तुझे पैसे मिळणार बघ तुला. 3 दिवसात? सावे कसं शक्य आहे? अरे एकदा होणार म्हणलं ना की होणार. तो कलेक्टर आहे ना, ते कलेक्टरचा ड्रायव्हर, अरे तो मामाचा मित्र निघाला. हो, अरे डबा खाताना गाठला त्याला, आईच्या हातचा ठेचा पण दिला. मग काय साहेब खुश. अरे नाका डोळ्यातनं पाणी येत होतं त्यांच्या. का? अरे अख्खी कहाणी सुनावली ना तुझी. तू म्हणला मी मदत करणार तुम्हाला. अरे तो शाना चेअरमन ओळखीचा आहे त्याच्या. म्हणला मी तुम्हाला मदत करणार आणि तुमची रिक्षा बी सोडवणार. अरे वचन आहे माझं तुला. आणि सावीचं वचन म्हणजे बाहुबलीच्या आईचं वचन. सकाळी 1 ग्लास गरम पाणी, दुपारी जेवणात भाजी भाकरी, तेलकट तिखट अजिबात नाही. येस. रात्री झोपताना 1 ग्लास दूध. हे सगळं घेईन ग बाई मी. आणि गोळ्या त्या बी घेईन. बर, तू तुझी काळजी घे. हो. आणि मला व्हिडिओ कॉल करशील ना, आणि जोडप्याचा फोटो पाठवू काय मला. काय होतं बरं मामा, तुम्ही उतरता का रिक्षात ना? मदर माऊली चालवेल गाडी, म्हणजे कसं तिला पण काळजी नाही राहणार ना सोबत असली तर. काय अगं मनातलं बोललीस माझ्या. सरक. हो बड, मग कसं झालंय. काय गो मदर माऊली, नको तेव्हा जोक करत असते. बर, काळजी घेशील ना? घेईन ग मी. आणि नीट राहा. तू काळजी घे तुझी. हो. दामानाच आहे. मामा चला एसटी स्टँडला. व्हिडिओ कॉल करते. हा कर पण नक्की. जावे, आता लेवल करायची वेळ झाली. उसाचा गार गार रस. तुम्ही प्या, मी आलोच तिकीट फाडून.
आपापल्या जागेवर उभं राहायचं. गाडी आली रे आली की मामा तू लगेच समोर यायचं आणि चमकी तू नुसता गोंधळ घालायचा. तोपर्यंत मी मागून येते आणि बॅग हाणते. ठरलंय मग? जाऊ का मी? खूपच काय करते बाबा आपलं साहेब. ऐक बघ की एवढ्या लवकर थांबून तर काय पण मामा बॅगेत किती कॅश असेल रे? अगं थप्प्याच्या थप्प्या बघितल्यात मी. काय बोलतो? माचीस आहे का माचीस? हा आहे की. खराब आहे ते. काड्या संपल्यात साहेब. वाचीस खराब आहे. आणि असं बी आमचे आप्पा सिगरेट पित नाहीत आहो. त्यांना दम्याचा त्रास आहे ना. दमानं आप्पा दमानं. अहो काय खोटं बोलताय तुम्ही तुमच्या खोट्या दाढी सारखं. तुमची दाढी खोटी आहे. खरं सांगा खोटी दाढी लावली का नाही तुम्ही? सांगा खरं सांगा खोटी आहे तुमची दाढी? साहेब चुकलं माफ करा. पुढे नाही करणार साहेब. साहेब बारके साहेब मी आणि दाढी परत लावणार नाही साहेब मी पण. आईला यांना खरा खुरा पोलीस वाटलो की काय मी? खरा कसा वाटला माझा गेटअप? गेटअप म्हणजे हा गेटअप आहे? वर्दी फिट बसली का नाही एकदम? वाटतो की नाही मी खरा खुरा पोलीस? आईला मामा हा तर बहुरूपी निघाला. बहुरूपी नाही मी. अहो इथं शूटिंगला आलोय ना मी. अहो या बसच्या मागं शूटिंग चालू आहे आणि तुम्ही पण शूटिंगला चालले ना. अहो माचीस द्या ना. माचीस? शटअप. ज्युनियर असून सिनियर कलाकाराला तंबी. एक गोष्ट लक्षात ठेवाने काय नटानं कधी व्यसन करायचं नाही. जागा मार तुझ्या आणि ते बेल्ट सरळ घाल पहिल्यांदा. अहो माचीस द्यायची तर नका देऊ पण एवढं भाषण कशाला? मग उगाच आपलं. घाबरलो रे मामा या ना. अगे मी कुठं घाबरलो होतो? घाबरला नव्हता. अगे तुझी गंमत बघत होतो ग. होय. कसं आहे कलाकार माणूस जुना शूटिंग मधला माणूस कळते ना समोर कोण काय गेटअप केलाय कसला आहे. मामा चल ना 2 मिनिटं शूटिंग बघून. ए नको ग सावी वाट बघाल. 2 मिनिटं मामा. अगं बोंबलं दिग वेळ आहे अजून. चल की मामा. नको 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 नको. अगं ऐक अगं चमके. अगं ऐक चमके. अगं एक मिनिट सरका. हे बघा सर असं बसा एकदम. तुमचं कॅरेक्टर ना बिकारायचं तर बिकारचं फील आलं पाहिजे. एकदम बिकारी असं भीक मागा. चलो रोल कॅमेरा ऍक्शन. चमके रोल साऊंड कॅमेरा ऍक्शन. धक्का द पुश टेक नंबर 44. अरे मला खायला द्या कोणतरी. फार खायला द्या मला. 4 दिवस झाले काय बी नाही खाल्लंय रे म्या. ए भाऊ हिरो कोण आहे? अहो ते भिकाऱ्याचे कपडे घातलेत ना ते हिरो आहेत बघा. प्रोड्युसरचे पैसे लईच वर आलेले दिसतात होय नाही? अहो प्रोड्युसर पण तेच आहेत ना. आणि मग हे काय हे काय स्पॉट स्पॉट दादा. हा सर. हे काय मी तुला कोणते पाव सांगितले आणायला? शिळे पाव शिळे. तू कोणते आणले? अहो सर कालचेच तर पाव आहेत नाही. अरे कालचे शिळे म्हणजे बुरशी आले बुरशी. लोक उलटी आली पाहिजे उलटी. काय लाग तुला? जा आताच आता घेऊन पाहून जा लवकर. अरे ते सांगतात ते कर ना जा ना. अरे डिरेक्टर ते कमी आहे. जा लवकर घेऊन जा क्विक. हो सर लगेच आणतो. होय ग चमके. लोक पैसे देऊन हसायला येतील का रडायला येतील? ओ खायला येतील. हा अगं आलो अगं इथं राहू. आलो चौ. अरे कुठे होतात तुम्ही? इथंच होतो आम्ही. चालत राहा बरं का. गाडी कधी पण येईल. हा माझ्या फोनकडे लक्ष ठेवा.
ए पोरी, हा माणूस म्हणजे कोण, तो तुझा आप्पा की काय? अगं ते स्वतःहून माझ्या गाडीच्या पुढे आले आणि गाडीला स्पीड पण नव्हता. गाडी थांबवणारच होतो ना मी, म्हणजे माझी काहीच चूक नाही. खोटं बोलतो रे. अरे अरे तुम्ही बघत काय बसले, मदत करा, दवाखान्यात न्यायला पाहिजे. ए ड्रायव्हर, हात लाव ना. होय होय साहेब. हात नाही लावायचा. एक झुडपा एवढं झुडूप वाढवून ठेवलंय, दिसतंय का पुढचं काही झाड वाढवलंय एवढं? तूच मारलंस माझ्या आप्पाला. ए मारलंस कस काय? अगं ते बघ ना, ते तर हलतायत ना. मारलं कुठे, जिवंत आहेत ते. असल्या श्रीमंतांना आम्ही चांगलं ओळखतो. बरोबर आहे, बरोबर आहे. हो नाही हो, असं काही नाही, माझी काहीच चूक नाही, खरं तुम्ही सांगतो. सांगा कोण बघन मला याच्याशिवाय? बाई माझा आप्पा उठाना. तुम्हाला सांगते, बघितलं का या माणसाला? अशाच असतात श्रीमंत माणसाला ग बाई, गरीबाला चिरडून टाकते, यांना काही फरक पडत नाही. नुकसान भरपाई द्या. हा, नुकसान भरपाई द्या. गरीब म्हणून असं करतो आम्हाला. अब्बा बोला ना अब्बा. हे पोरी, तुझं तोंड बंद कर. काय ते नुकसान भरपाई ते देतो, बंद कर तोंड. लई पैशाचा माज करतोस ना तू. तुला शिक्षा देणार आहे बघ देव. तू लुटल्या जाशील, लुटल्या. 1 रुपया राहणार नाही तुझ्याकडं. आमचा श्राप आहे गरीबाचा तुला. बॅग दे. ए काय तुझं? हो बाजूला. तुझं काय? ए गचपण ढवळ्या, हलकी. नाजूक नार आणि एवढा खार. नाजूक तर वेताची छडी पण असते रे. बाजूला नाही तर असे सप 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 फटके देईन ना, स्टील बॉडी फायबरची होईल. चल. असं कसं जाऊन देऊ तुला? सोडणार नाहीस मला? तू काही टीसी का कंडक्टर? तिकीट बघितल्याशिवाय सोडणार नाहीस होय? मायला दिसायला महिना आणि तोंडानं कावळा आहेच की. वाट 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 लावलंय. बॅग दे. कसली बॅग? डोकं डिस्काउंट करू नको. तुझ्या हाताची बॅग आहे ना, ती आपली. कशावरनं? छप्पा काटा. हाच प्रॉब्लेम आहे बघ बायकांचा. मिसळीला फोडणी चिमूटभर आणि काटात पाणी मनभर. ए जास्त जीभ नको चालवू काय. कमरेला नाही बक्कल आणि शिकवायला अक्कल. फाटके सायलेन्सर वाणी तोंड तुझं. मायला पेट्रोल टाकणार 10चं आहे ना, ऍव्हरेज मागतोय 100चं. निघ. ए इथं काय कल की तुरा चाललाय काय? हा, बॅग दे. बॅग दे. हे बघ, बाईच्या डोळ्यात राग आणि तोल सोडून वाघ आपल्याला चालत नाही.
पायनं जोर दावायचा नसतो, सोसायचा. आपल्याशी लढशील, पोकाट मरशील. बलराम नाव आहे माझं. आपली स्त्री कडक, डोक्यानं हाय फडक. आपल्या नादाला लागायचं. बॅग दे. काय तुझ्या बापाची आहे काय? मामाची. ती गाडी माझ्या मामाची, ती बॅग माझ्या मामाची. तुझ्या काय कामाची? बॅग दे चोरटे. बॅग दे. काय तुझ्या बापाची आहे काय? मामाची. ती गाडी माझ्या मामाची, ती बॅग माझ्या मामाची. बॅग दे चोरटे. ओ साहेब, तुमची बॅग आहे का ही? सॉरी, चुकलं. सॉरी साहेब. मिरचीला मधाचं बोट. आता कशी सोडायची हिला? आता मस्त चिरडून टाकायची. अजून किती वेळ नाटक करायचंय? दमली. इशारा इशारा गरज होती. साहेब चिडताय कशाला? चूक झाली ना. बॅग पाहिजे का तुम्हाला? घ्या ना, घ्या बॅग. अहो घ्या की. साऊ पळव. गेली कुठेही. गाडी थांबव.
सावे अरे सॉरी चुकून लागलं अरे डोळे नको बंद करू आईला ह्योन का डोक्याला ताप आहे ए उठ उठ हे बाबा अरे हा तर तो शूटिंग वाला आहे मामा होय की शूटिंग वालाच आहे तोच आहे तो अगे चमके पाणी का बघता अरे होय की ह्यो पाववाला आहे अरे उठ 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 ए बरंच तू अरे चुकून लागलं सॉरी पाणी पाणी मामा याला हॉस्पिटलला न्यावं लागणार आहे खुळेस का काय तू अरे कुळी का काय त्या अवस्था बघ अगं सावे मामा तुम्ही दोघं भांडत का बसलात तो बेशुद्ध पडलाय हेच तर सांगते ना त्याला अरे माझ्यामुळे झाले आपल्या वाचवायला पाहिजे सावे तुझ्यामुळं काही झालेलं नाही माझं ऐक पैसे चोरले आपण गाडी चोरली आपण सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे आहे इथनं पळून जायचं सोडून तू याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा म्हणतेस तुझ्या लक्षात येतंय का आपल्या गाडीमुळे उडालाय हा उचला याला सावे तुझं डोकं फिरलंय अरे याचा जीव जाईल उचल बरं उठा ए बाबा ए दमधर मामा तू टेन्शन नको घेऊ आपण हॉस्पिटल मध्ये जाऊ आणि लगेच निघू चमकी तो थांब तुझा घरला नाही नाही मी नाही जाणार तुला सोडून चमकी ऐक माझं ही बॅग घेऊन जा अगं आम्ही नाही पोचलो तर निदान पैसे तरी पोचतील अगं पण तू अगं आईच्या इलाजासाठी पैसे आहेत आणि पारसचं मॅटर पण सॉल्व्ह करायचंय अगं पण तुम्हाला काय झालं तर अगं आम्हाला काय व्हायचं ते होईल पण ह्याला ऍडमिट केल्याशिवाय मी नाही येणार आहे मामा तुला जर पटत नसेल ना तर तू पण उतर मुस्काल फोडू काय तुझं रस्ता क्रॉस करता येत नव्हता तेव्हापासून तुझी करणी धरल्या मी गाडी स्टार्ट कर मरल चल लवकर डॉक्टरला बोलवा डॉक्टर डॉक्टर इमर्जन्सी इतर पोलीस केस आहे सिस्टर पोलिसांना कॉल करा अहो साहेब ते सगळं नंतर होईल आधी याला वाचवा ना अहो एकतर ही ऍक्सिडेंट केस आहे मला माझी प्रोसिजर करू द्या उद्या हा गेला तर काय करणार अहो साहेब काय बोलते तुम्ही बघा साहेब मी पाया पडते तुमच्या पण त्याला वाचवा तुमच्या गाडीने उडवलं की याला अहो साहेब ते बघा पेशंटला बघा अगोदर काय तर होईल नाही तर पहिला आत या ना साहेब त्याला केल्या ना तयारी सगळी प्लीज पेशंट ओटीत घ्या पटकन अरे अरे तुमचं काय काम आहे चला 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 तुम्ही बाहेर चला चला हा ऍक्सिडेंट नेमका कसा झाला म्हणजे काय झालं होतं नेमकं अहो साहेब ते आम्ही रस्त्याने चाललो होतो ना आणि मग पुढच्या गाडीने त्याला उडवला आणि गाडी थांबली पण नाही आम्ही त्याच्या माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्याला इथं दवाखान्यात घेऊन आलो आणि तुम्ही आमचीच चौकशी करताय साहेब हो हे ऍक्सिडेंट केस आहे पोलीस चौकशी तर होणारच हे बघा तुम्ही माणुसकीच्या भावनेतनं आणलंय ना आता जरा प्लीज कोऑपरेट करा थोडंसं बसून घ्या पोलीस येतील तुमची चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील सो तुम्ही आता कृपा करून प्लीज बसून घ्या आणि हो हे बघा तुम्ही बिलकुल कुठेही जाऊ नका ते पोलीस आता येतील तुम्ही विटनेस म्हणून लागणार आहात खरंच कुठे जाऊ नका बरं का नाही तर परत तुम्हाला शोधत फिरावं लागेल वॉटबाय यांच्यावरती जरा लक्ष ठेवा बसा
सिरियस हा पेशंट. ओ त्या ऍक्सिडेंटची केस कोणी आणली इकडे? साहेब काय ओ या इकडे इकडे इकडे. आम्ही हा या इकडे या. कर्तव्य दक्ष नागरिक. काय बाहेर MH15 EM 6066 नंबरची गाडी कोणाची आहे? नाहीतर अहो आमच्याकडे बघून वाटतं तरी का ती आमची असली गाडी म्हणून. अरे बापरे, अरे काय प्रामाणिक बोलतात रे तुम्ही. म्हणजे आम्ही इम्प्रेस झालो बुवा तुमच्यावर. अरे गाडीत तुमची नाही माहिती मला. गाडी चोरीची आहे. तुम्ही चोरली? तुम्ही चोरली का? काय बोलायला लागलाय काय साहेब? बोलायला लागलो म्हणजे? मराठी, खानदेशी मराठी बोलतोय. अहो साहेब तुम्ही कशाला उगाच वडाची साल पिंपळाला लावायलाय? आमचा काहीच संबंध नाहीये. आणि साहेब जर तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करणार असाल ना तर मग आम्हाला आमच्या वकिलाशी बोलायला लागेल. अरे बाप रे बाप, वकील? हिरोईन, हिला समजा रे. हिला सांगा हिला बेकार अधिकारी बर का. इकडे वकील बी मीच आहे, जज बी मीच, पोलीस मीच. हा तिधर आहे ते पाय हॉस्पिटल आहे. गपगुमानं राहायचं इज्जतीत. तिथं असा बारीक तुडीन ना इकडं ऍडमिट करीन. समजला ना? भोसले तुम्हाला काय शोभा म्हणून आणलं काय? या त्या लेडीजला टाका गाडीत. अरे धोत्र्या चल चल. चला चला काय करता येते. चला अरम तरम रुतला काटा तुझ्या माझ्या वेगळ्या वाटा. नाही नाही सावे, तुझी माझी एकच वाट दोस्तीची. अहो मॅडम मामा कुठे सांगा ना. अहो मॅडम सांग की. माझी चूक आहे. ओय वय इकडं. काय तुझं? काय घर आहे का तुझं? मग तुझं घर आहे? डोळे काय दाखवती? अगं बोल ना. काय करणार? काय करणार? ओरडणार? वाचवा वाचवा मला, मी काहीच नाही केलं, मी निर्दोष आहे. अगं बोल ना. ए चिमणे,
तुला कोणी आता घाट्यात नाही घेणार, तू बाटली. चल चल तिकडं, होय मागे चल, मागे हिरोईन ऐक, या बाईच्या नादाला लागू नको बरं का तू. बेकार बाई. पुढे सही करे. ओ साहेब, अहो कशाला घाबरवताय पुरीला? मॅडमने चेक करून टाकलं ना मला. परत चेक करायला सांगताय का? सांगा सांगा मॅडमला, वस्त्रहरण करायला सांगा. बस बस बस, खाली खाली बस, खाली बस, बस गुपचूप. पाहिलं का, गैरी मुर्दाड बाई ती, म्हणून म्हणतो हिच्यापासून जरा जपून राहा बरं का तू. हिला आम्ही जेव्हा आत घेतो ना, तेव्हा आमच्या या भोसले मॅडम तिला पार केसापासून नाकापर्यंत टोटली चेक करता. तरी डांबरट तोंडाची ही बरोबर कटरात लपून आणते बुवा. हे बघ, हिनं आजपर्यंत 4 ते 5 लोकांना ना इथं आतमध्ये फाडलंय बरं का. एक तर देवानं तुला चांगलं थोबाड दिलंय, नाही तर ही तुझ्या तोंडावर नाकाशा काढील ग. म्हणून म्हणतो सांभाळून राहा जरा. घ्या पेन. थँक्यू साहेब. फोन येतो त्यांचा. कोणाचा फोन? तिचा सारखा फोन येतोय. मदर माऊली. साहेब, मदर मौलीला नका सांगू साहेब, प्लीज. उचलू का फोन? साहेब नको, मी काय म्हणते, तुमचे फोन उचलू नका, तिला नका सांगू, मदर मौलीला नका सांगू साहेब, प्लीज प्लीज प्लीज. बस सोड नका. अहो साहेब, तिच्या आई बापाला पण माहित नसेल ती काय धंदे करते ते. फसवलं फसवलं. हो सर, हो. ए चिकने, चल गा बाहेर. आहे अगं, हो तूच. अगं चल ना. काही खरं नाही तुझं आता. इथेच थांब ग. चिडलायस का र? खूप मारलं का रे त्यांनी? सावे, इथं बोलतात कमी आणि मारतात जास्त. 22 वर्षाचे घडलं नाही ते आज घडलं. हवे मिळालं ना तुला प्रामाणिकपणाचं फळ. कधीतरी ऐकत जा सावे माझं. ही केस काय कलप लावून पांढरी झालेली नाहीत. अरे मामा, त्या पोराला जर हॉस्पिटलमध्ये नेलं नसतं ना तर जीव गेला असता त्याचा. आता तर जिवंत काय मिळालंय कुणाला माहित आहे. सिनियर ज्युनियर साहेब आलेत. त्यांना तुमच्याशी भेटायचंय, काहीतरी बोलायचंय. हा, गुपचूप गपगुमान ऐकायचं, हडपड करायचं नाही, समजलं का? हा. मामा, कोणाला भेटायचं असेल ते पण इथे? या साहेब, या ना, या. तोच आहे ज्याला आपण लुटलेलं.
बसा. बसा बसा. काय मान आहे ना अवघडून जाते माझी. बसा. बसा. माझं नाव विश्वंभर.